राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केलाय। हिंदुत्वाच्या नावावरून लुटीचा कार्यक्रम सुरू आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। दरम्यान आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, हिंदूंना जागं व्हावं लागेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। सुनेनं केलेल्या आरोपात काहीही तथ्य नसून या आरोपांमागे षडयंत्र असल्याचा दावा माजी खासदार विनायक राऊतांनी केलाय। काही वर्षांपूर्वी सुनबाई घर सोडून गेली, यावेळी तिच्याजवळ असलेलं स्त्रीधनही सोबत घेऊन गेली, पण घटस्फोटाचा खटला दाखल केल्यानंतर 12.5 कोटींची मागणी केली। ती मागणी मान्य न केल्यानंच सुनेनं कुटुंबावर खोटे आरोप केल्याचं राऊतांनी म्हटलंय। आमिर खानचं तिसरं लग्न नुकतंच पार पाडलं, यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे। आमिर खान हा लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसिडर बनत असल्याचा टोला राणेंनी लगावलाय। आमिर खानचे मोदींसोबत अनेक फोटो आहेत, आमिर खान आणि मोदींची मैत्री आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले। दरम्यान राम मंदिरातील दानचोरी भाजपनं नेमलेल्या ट्रस्टीनं केली आहे, हा कोणता लव्ह जिहाद आहे असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी विचारलाय। आमिर खाननं तिसरं लग्न केलं, मग तुम्ही चौथं लग्न करा ना, तुम्हाला कोणी थांबवलंय असं म्हणत वारिस पठाण यांनी नितेश राणेंना टोला लगावलाय। तर आंतरधर्मीय विवाह यापूर्वी झाले नाहीत का असा सवाल देखील त्यांनी विचारलाय। धान बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच बोनसची रक्कम मिळणार आहे अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक चर्चा केल्याचंही पटेल यांनी सांगितलंय। नागपूरच्या रामनगर राम मंदिरात उद्धव ठाकरे 18 जुलैला रामरक्षा पठण आंदोलन करणार आहेत। यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। ज्या मंदिरात उद्धव ठाकरे आंदोलन करणार आहेत त्या मंदिराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजीवन सदस्य आहेत। त्यामुळे मंदिर प्रशासन परवानगी देतंय का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या श्रेयवादाच्या राजकारणावरून 2 वेळा उद्घाटन कार्यक्रम पार पडलाय। रविवारी आमदार जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर भाजप मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुरेश खाडेंच्या उपस्थितीत मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला। 2 वेळेच्या उद्घाटनाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। अनेक नगरसेवक, माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं सूचक वक्तव्य उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी केले। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा जाहीर केलाय। केंद्र सरकार अतिशय असंवेदनशील असल्याची टीका ठाकरेंनी केली आहे। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यात कमीपणा काय आहे असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारलाय। राणेंचा नेहमी तिरस्कार करणारे स्वतःच हिट विकेट झालेत असं म्हणत आमदार निलेश राणेंनी माजी खासदार विनायक राऊतांवर नाव न घेता टीका केली आहे। वारकऱ्यांच्या अपघाताची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे। अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। भिवंडीच्या चाविंद्रा येथील डम्पिंग ग्राउंडवर झालेल्या अपघातात 3 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झालाय। त्यानंतर संतप्त नागरिकांनी डम्पिंग ग्राउंडच्या केबिनची तोडफोड केली आहे। दरम्यान या प्रकरणी आमदार रईस शेख यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिलेत। पिंपरी चिंचवडच्या मोशीत झालेल्या दुर्घटनेत 9 निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं। या प्रकरणावरून दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी खासदार बारणेंनी केली आहे। कंत्राटदार कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे। नालासोपारा पूर्वेकडील राजमाता नगरमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास ट्रान्सफॉर्मर फुटल्यानं वीज पुरवठा खंडित झाला। त्यानंतर स्थानिक नागरिकांनी नगरसेविका प्रज्ञा पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी मुंबईत असल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गो बॅकचे नारे दिले। जयंत पाटील यांनी माझ्या नादाला लागू नये, मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही। भाजप आमदार सुरेश धस यांनी जयंत पाटलांना इशारा दिलाय।
बोगस बियाणांमुळे सोयाबीन न उगवल्याच्या नवनीत राणांनी शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे। बोगस बियाणांचा पाठपुरावा करणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करा अशी मागणी यावेळी नवनीत राणांनी केली आहे। चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळल्याप्रकरणी चौकशी समितीने अहवाल सादर केलाय। उद्यान विभाग आणि रस्ते विभागाचा थेट दोष नसल्याचं आढळल्याचं अहवालात नमूद करण्यात आले। दुर्घटनेमागे अतिवृष्टी, झाडांची स्थिती आणि इतर नैसर्गिक कारणांचाही परिणाम असू शकतो असं नमूद करण्यात आले। मुंबईत झाडं पडून अनेकांचा बळी गेलाय। झाडपडीच्या या घटनांना मुंबई महानगरपालिका आणि उद्यान विभाग जबाबदार असल्याचा आरोप मनसेच्या संदीप देशपांडेंनी केलाय। या संदर्भातले सगळे पुरावे संदीप देशपांडेंनी सादरही केले। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नूतनीकरणाचं काम सुरू असताना मोठी गळती झाली आहे। मंदिरातील खांबांच्या मधून मोठी गळती होतीये, त्यामुळे मंदिरात पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं। या संदर्भातला व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्यानंतर काम निकृष्ट झाल्याचा आरोप केला जातोय। सह्याद्रीत झालेल्या मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील वडस धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। 1.17 टीएमसी क्षमतेनं धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। पावसाळा सुरू होऊन तब्बल 1 महिना उलटून गेलाय, तरी देखील पावसानं परभणी जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे। अनेक भागातील पेरण्या देखील पूर्ण होऊ शकलेल्या नाहीयेत। अशातच ऐन पावसाळ्यात पिकं वाचवण्यासाठी स्प्रिंकलचा वापर करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। जळगाव जिल्ह्याच्या नशिराबाद परिसरात पावसानं पुन्हा एकदा दडी मारली आहे, त्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय। दुबार पेरणीनंतरही पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी द्यावं लागतंय। अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाणं न उगवल्याच्या तक्रारींमध्ये सातत्यानं वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेत। दरम्यान शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी आणि दोषी बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। नांदेड जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे पीक धोक्यात आली आहे। जिल्ह्यात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते। जमिनीच्या निघालेल्या कोवळ सोयाबीनचं पीक आता पावसाअभावी सुकण्याच्या वाटेवर आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेत। ठाणे रेल्वे स्थानकावरील कॅन्टीनमध्ये मुदत उलटून गेलेल्या थंड पेयांची विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। एका महिलेच्या लक्षात आल्यानंतर सर्व बाटल्या तातडीनं हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। पालघरच्या मनोर येथील विश्वकर्मा इमारतीच्या तळमजल्यावरील 18 ते 20 मीटर बॉक्सला अचानक आग लागली। आगीच्या घटनेमुळे इमारतीतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं। शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो। पुण्यातील सराफा दुकानात मोठी चोरीची घटना घडली आहे। पाठीमागून भिंत फोडून सराफा दुकानातील तब्बल 30 तोळे सोनं चोरण्यात आलंय। पुण्यातील मांजरी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे। मंचरच्या महात्मा गांधी विद्यालयासमोर जुन्या पुणे नाशिक महामार्गावर एसटी बस आणि मोटरसायकलचा अपघात झालाय। अपघातात मोटरसायकलीवरून विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झालाय। जन्मदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होतीये। जळगावमधील नववधूचा भीषण अपघात झालाय। लग्नाला 6 दिवस झाल्यानंतर माहेरी जात असताना हा अपघात झालाय। अपघातात काका देखील गंभीर जखमी आहेत। अपघातानंतर दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली असून वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। नालासोपारा पूर्वेच्या कॅपिटल मॉल परिसरात दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात झाला। स्कूल बस आणि दुचाकीची जोरदार धडक झाली। यामध्ये जखमी झालेल्या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मावळ तालुक्याच्या कुंडमाळा येथे आज नदीत वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवण्यात यश आले। स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। शेतात काम करणाऱ्या लोकांना तरुण वाहून जात असल्याचं दिसल्यावर त्याला वाचवण्यात यश आलंय। रायगडमधील देवकुंड धबधब्यात बुडालेल्या दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय। स्थानिक बचाव पथक आणि पोलिसांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आले। रविवारी दुपारी देवकुंड धबधब्यात पोहोचताना 2 तरुण बुडाले होते।
कोल्हापूरच्या राजारामपुरीत एका विवाहितेनं आत्महत्या केली आहे. वंशाला दिवा पाहिजे या अनिष्ट मानसिकतेतून सासरी छळ झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. मुलगी जन्माला आल्याच्या कारणावरूनच सासरच्या मंडळींनी छळ करून मृत्यूच्या दारात ढकलल्याचा आरोप करण्यात आलाय. 15 ऑगस्ट रोजी मुलीच्या बारशाचे नियोजन सुरू होतं. त्यापूर्वीच विवाहितेनं जीवन संपवल्यानं मृत्यूबाबतचा संशय अधिकच गडद झालाय. भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायत हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो. भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर धावत्या इलेक्ट्रिक कारमधून अचानक धूर निघू लागल्याचं पाहायला मिळालं. वेळीच चालकाच्या लक्षात आल्यानं चालकानं कार रस्त्याच्या कडेला लावली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. नवी मुंबईच्या घणसोली सेक्टर 3 सर्कल समोर एका मद्यधुंद महिलेनं भर रस्त्यात मोठा गोंधळ घातला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. परिस्थिती इतकी बिघडली की उपस्थित पोलिसांनाही तिला शांत करण्यासाठी बराच वेळ प्रयत्न करावे लागले. मुंबईतील अंधेरी पूर्व येथील शालिमार लॉजमध्ये एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास अंधेरी पोलीस करतायत. पनवेलच्या तळोजामध्ये गुटखा माफियांवर गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. तब्बल 1.4 कोटींचा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आलाय. त्याचबरोबर 3 आरोपींना बेड्याही ठोकण्यात आल्यात. नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या एकमेव फ्लायओव्हरवर पाण्याचा टँकर अचानक बंद पडला होता. त्यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला होता. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचं आमिष दाखवत वैजापूरमधील एका तरुणाची तब्बल 6,25,000ची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी पंजाब दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या 110 वर्षे जुन्या जालंधर कॅंट रेल्वे स्थानकाचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे.